नाशिकच्या सावतानगर भागामध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे आणि कोयता गँगचा काही जणांवर त्यांनी वार सुद्धा केलाय। दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आणि कोयता हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये सगळी कैद झालेली आहे आणि पवननगर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे आणि या सगळ्या घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जयेश साबळे आपल्या सोबत आहेत। जयेश, आपण दृश्यांमध्ये पाहतो सीसीटीव्हीद्वारे ही दृश्य इतकी बोलकी आहेत की कोयता गँगने काही जणांवर वार सुद्धा केल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। पोलिसांनी यांना पकडलेलं आहे का? कुठपर्यंत आलाय तपास पोलिसांकडून? नक्कीच नाशिकच्या सिडको परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीवर तिडोकं काढताना पाहायला मिळतील। त्यातीच हा एक प्रकार म्हणावा लागेल। नाशिकच्या सिडको परिसरातील सावतानगर भागामध्ये ही घटना समोर आली आहे। या सिडको परिसरातच नाशिकच्या पोलीस आयुक्त यांचा आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम संपल्यानंतर अवघ्या काही तासातच हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे। हातात कोयते घेऊन एकावर काही जणांवर वार केल्याची घटना देखील या घटनेमध्ये समोर आलेला आहे। काही जण यामध्ये जखमी देखील आहे। याबाबत नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर याबाबत अधिक तपास अंबड पोलिसांमार्फत सुरू आहे। नाही, बरोबर। आणि हे सगळे प्रकार वाढताना सुद्धा पाहायला मिळतात। पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू जयेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।